मराठीचा अवमान करणाऱ्या जोशींचा ठाकरे शिवसेनेने केला निषेध। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे असं नाही, असं मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य करून मराठी भाषेचा व मराठी माणसाचा अपमान केलाय। या वक्तव्याचा निषेध म्हणून लातूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वात आज लातूरच्या महात्मा गांधी चौकात जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी देत निषेध आंदोलन करण्यात आलं। भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी संतोष सोमवंशी यांनी यावेळी बोलताना केली। या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह शिवसेना सहसंपर्क प्रमुख नामदेव चाळक, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, महिला जिल्हा संघटक सौ सुनीता चाळक, उपजिल्हा प्रमुख बालाजी जाधव, सी.के. मुरळीकर, शहर प्रमुख विष्णू साठे, रमेश माळी, एस.आर. चव्हाण, बसवराज मंगरुळे, माधव कलमुकले, शंकर रांजणकर, विलास लंगर, कैलास पाटील, दत्तू मोरे, भास्कर माने, सूरज बाहेती, मारुती सूर्यवंशी, मारुती सावंत, राजू कतारे, राजू घटमल, रोहित दोपारे, गणेश गंगणे, प्रदीप बनसोडे, विष्णू कांबळे, कृष्णा जाधव, प्रेम शाहीर, राम चोथवे, सोमनाथ आगरे, परमेश्वर कांबळे, अभिजित गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या भैयाजी जोशींना मराठी भाषेचं जतन, मराठी भाषेचं जतन, महाराष्ट्राचा अभिमान, मराठी भाषा, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान। लोकनायक न्यूजसाठी जीवन जाधव, लातूर। लोकनायक न्यूज